अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पोलीस स्टेशन चांदणी अंतर्गत येत असलेल्या मळसूर गावी बाहेर राज्यातील काही लोक भेसळयुक्त देशी दारूची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा बऱ्याच तक्रारी पोलीस स्टेशन चांदणीला नागरिकांनी दिल्या आहेत, असे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली. काही दिवसाआधी संबंधित विभागाने धाड टाकून कारवाई करून दारूची अवैध विक्री बंद केली होती. परंतु बऱ्याच दिवसापासून परमिट असलेलं मळसूर येथील देसी दारूच्या दुकानांच्या माध्यमातून ठराविक व्यक्तीच्या बाईकद्वारे आसपास 30 ते 40 गावात अवैध दारू पुरवित असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. मळसूर गाव भेसळयुक्त दारूचे केंद्र बनले आहे. अवैध दारूचा पुरवठा करणारा मालक कोण आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. तशी वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा दिली आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन चांदणी हद्दीत आलेगाव, मळसूर, चांदणी आदी ठिकाणी अवैध वरली मटका, जुगार, टेबल वरली झक्कास सुरू असल्याच्या सुद्धा तक्रारी वारंवार दिल्या आहेत. सदर प्रकार बंद न झाल्यास पोलीस स्टेशन चांदणी समोर उपोषण आंदोलन करण्याचे निवेदन सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांना दिले आहे. पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.